ते गायब झालेत की त्यांना कोणी गायब केलंय? अहो साहेब, हे काय बोलताय तुम्ही? त्यांना कशाला कोण गायब करेल? राजकारणी ते, आपणही स्वतः राजकारणात आहात. आपणास ज्ञात असेल की त्यांना किती शत्रू असतील. कधी कधी तर घरातलेच लोक दगा फटका करतात. कोण कधी कसा केसानं गळा कापेल काहीही सांगता येत नाही. पण तुम्ही चिंता करू नका, आम्ही शोधू त्यांना. तुमचा कोणावर संशय? शत्रू तर बरेच आहेत आमचे, पण असं कोणाचंही नाव सरळ नाही घेता येणार. ते काय ना, काही ठोस पुरावा नाही आमच्याकडे. आणि मुळातच त्यांचं काही बरं वाईट झालंय असं गृहीत का धरताय तुम्ही? म्हणजे प्लीज माझ्यासमोर तरी असं काही बोलू नका. माझे मिस्टर आहेत ते. त्यांचं नसणं मला किती त्रास देतंय हे तुम्हाला नाही कळणार. साहेब, मॅडम हे अत्यंत कठीण प्रसंगात आहेत. तुम्ही लवकरात लवकर साहेबांचा शोध घ्या. नाही नको. लिहून घ्या. मी काही तुम्हाला माहिती विचारतो, ती मला सांगा. पण विचारा, काय विचारायचं? तुम्हाला हे तुमचे साहेब शेवटचे कधी भेटले होते आणि त्या दिवशी ते कुणाकडे गेले? घरीच भेटले होते. ऑफिसला निघाले होते. ऑफिसमधून काही कामानिमित्त बाहेर गेले आणि परत आलेच नाहीत. मला वाटलं राजकारणाच्या कामानिमित्त असे बाहेर जातात तर 1-2 दिवसांनी येतील परत, पण तसं काहीच झालं नाही. त्यांचा फोनही लागत नाही. काय माहिती कसे असतील, कुठे असतील. साहेब, तुम्ही प्लीज शोधा त्यांना. तुमचं ऑफिस आहे, कोण कोण असतं ऑफिसमध्ये? ते तर आता त्यांचे पिऊनच सांगू शकतील तुम्हाला. माझ्याकडे त्यांचा फोटो आहे साहेब. हाय. अमिताभ बच्चन. गंमत गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. यांना कोण ओळखत नाही. आमदार मॅडम, आम्ही आमच्या परीनं कसून प्रयत्न करू. हरवलेल्या गोष्टी शोधणं माझ्या अतिशय आवडीचं काम. पण त्याहून लपवलेल्या गोष्टी शोधणं माझा अतिशय म्हणजे अतिशय आवडता विषय. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, धीर सोडू नका. तशी खचत नाही मी, पण आज फार भीती वाटते. ते काय, त्यांच्याशिवाय जगण्याची सवय नाही ना, आणि पक्षालाही त्यांची खूप गरज आहे. ते नक्की सापडतील ना? ते गायब झाले असतील तर सापडतील, पण त्यांना कोणी गायब केलं असेल तर गुन्हेगारासकट मी त्याला पकडून तुमच्या समोर सादर करीन. मी चिंता करू नका, आम्ही आपल्या सेवेत सदैव सादर आहोत. मिस्टर पीए, सांभाळून घेऊन जा यांना. पुढचं काय? बया, त्या डॉक्टर कडून लई पैसे दिसत्यात. उगाच का त्या इन्स्पेक्टरने लाच मागितली त्याला. लई मोठं गाभाड गावलेलं दिसतंय त्याला. आणि वाईस त्याच्यातलं जर का मला मिळालं तर माझ्या आयुष्याची चांदी होईल, चांदी. काय डॉक्टर, कसं आहे तुम्ही? मला काय होतंय? हा बराबर आहे, तुम्हाला काय व्हायलाच नाही पाहिजे.
डॉक्टर तुम्हाला सांगते, मला 100% गॅरंटी वाटत होती बघा, तुम्ही त्या पोलिसांच्या आणि त्या जेलातून एकदम सही सलामत सुटाल बघा. डॉक्टर अहो तुमचा मी लई आदर करते बघा. तुम्ही जेव्हा जेलात होता ना तेव्हा मला अनपाणी पण गोड लागायचं नाही. बघा बघा मी कशी बारीक झाले, ये बघा किती बारीक झाले. तुम्ही तर सुटले नसते ना जेलातून लवकर तर पाक वाळून वाळून मी मरून गेले असते बघा. पण हा मी हिम्मत नाही सोडली. मी डिंपीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिले. तिला म्हणलं, डिंपे रडत बसायचं नाही, आपल्या डॉक्टरशी साथ सोडायची नाही म्हणून. आपल्या घरातली चिकार सांगतील तुला की तो डॉक्टर नालायक हाय, तो काय आता जेलातून सुटायचा नाही आणि काडी मोड घे दुसरे लगीन करू. पण मी डिंपीला म्हणलं, डिंपे डॉक्टर सारखा नवरा शोधून बी तुला घावायचा नाही, अजिबात डॉक्टरला सोडायचा नाही. तिने बी माझं ऐकलं बघा. झालं तुमचं, येतो मी. नाही झालं दमाजार. डॉक्टर तुम्ही जरा आमच्या ह्यांच्याशी बोला ना. आता बघा ना, जगातलं पहिलं जिमिनी खालचं हॉटेल काढायचं खूळ त्यांच्या डोक्यात घुसलंय. पण ना जिमिनी खाली जायचं कसं तेच त्यांना समजना झालंय. तुम्ही वाईच मदत कराल का? आता त्यांना वाट सापडली नाही, मला कशी सापडणार? अहो वाट सापडायला नका मदत करू, हॉटेलसाठी मदत करा. लई भारी हॉटेल होईल बघा. तेवढं आपलं 10-20 लाख रुपये मदत करा. नाही ठीक आहे, करतो. एक काम करा, तुमची काही रक्कम नाम्याच्या पतसंस्थेत जमा करा. नाम्या सगळ्यांना दुप्पट देतो. मी त्याला सांगतो की वंदू आत्या आमची घरची आहे, मी ओळखतो त्यांना, तिला तिप्पट दे. काय तिप्पट? हो चालतंय चालतंय, मी आजच माझ्या नवऱ्याला फोन करते आणि 2-4 लाख पतपिढीत भरायला सांगते. हा येतो. होय होय. या एक पट्टीचं तिप्पट म्हणजे केवढं पैसे झालं. म्हणजे मी 2-3 महिने पैसे भरत राहिले की मी करोडपती होणार. वा 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 वा. पण मला एक प्रश्न पडलाय, या डॉक्टरला नेमकी अशी पैशाची खाण घावली कुठून? ते असा पैसा उधळतोय. नाही नाही नाही, काहीतरी शोध घेतला पाहिजे. एकदा का ती पैशाची खाण घावली की मग काय पतपिढीत पैसे भरायची बी गरज नाही. नुसतं इकडून पैसे काढा, तिकडून पैसे काढा, इकडून पैसे काढा, तिकडून पैसे काढा. बया बया बया, एवढं पैसे होत्याल की आखी जिंदगी मी एकदम राणीसारखी राहील. वंदे वंदे वंदे, हरकू नको हरकू नको. बया पण हा पहिलं काम म्हणजे ती पैशाची खाण शोधून काढायला पाहिजे. डॉक्टर उठा. डॉक्टर काय काय हे पेपर आहे? अजून काय काय लिहिलंय या पेपरामध्ये? काय लिहिलंय? आमदार बाईचा नवरा गायब आहे आणि आजच्या पेपरामध्ये आलं हे सगळं. झालं असेल काय मग? काय लहान पोरगा आहे गायब व्हायला? एवढा मोठा माणूस आहे आणि एवढ्या मोठ्या माणसाला गायब करणं एवढं सोपं आहे का? डिंपल हे सगळं मला का सांगतेस? पण कारण त्या माणसाला तुम्ही गायब केलंय. डिंपल हे सगळं मी का करीन? आमदार बाईच्या सांगण्यावरनं पैशासाठी ना तुम्ही कुठल्या पण थरायला जाऊ शकता. आणि माणसाच्या जीवाची किती किंमत आहे ना तुम्हाला हे मला चांगलं माहित आहे. तू हे असं बोलतेस जसं कधी तू कोणाला मारलंच नाहीयेस. मारलंय म्या, झाली माझ्याकडनं चूक, पण प्रत्येक वेळेस तुमच्यासारखी माणसं मारत सुटत नाही म्या. डॉक्टर मला खरं खरं सांगा, ह्या माणसाला तुम्ही गायब केलंय ना? नुसतं गायब केलंय का जीव पण घेतलाय? मूर्खच का डिंपल, काही बोलतेस का? अगं तो किती मोठा माणूस आहे माहिती आहे ना. त्याला जर का मी गायब केलं तर लगेच पोलीस स्टेशन मध्ये जाईल, पोलीस चौकीत टाकतील मला. तेच सांगते डॉक्टर, मी एवढ्या मोठ्या माणसाला गायब केलंय तुम्ही. ती आमदार बाई तुम्हाला लटकून कधी बाजलं होईल ना हे तुम्हाला पण कळायचं नाही. मी नाही मारलंय डिंपल त्याला. डॉक्टर माझ्याशी खोटं बोलू नका, मला सगळं माहित आहे, तुम्हीच त्यांना मारलंय. काल जेवढं तोऱ्यात बोलत होते ना, मी कुठलंच काम अर्धवट करत नाही, अर्धवट काम करणं माझ्या रक्तात नाही, तेव्हाच ओळखलं होतं मी. तेव्हाच ओळखलं होतं की तुम्ही काहीतरी कांड करून आले. हे बघा डॉक्टर, मला खरं खरं सांगा, आमदार बाईच्या नवऱ्याला तुम्हीच मारलंय ना? डॉक्टर माझ्यापासून काही लपू नका. जी बाई स्वतःच्या नवऱ्याला मारू शकते ना, तर ती तुमच्यासोबत पण काय पण करू शकते, विसरू नका.
आणि त्यावेळेस तुम्हाला माझीच गरज पडणार आहे. मला खरं खरं सांगा, तुम्हीच मारलंय ना तिच्या नवऱ्याला? हो, मारलंय मी त्यात. झालं समाधान? काय एवढं सगळं करायची काय गरज होती? आता त्या आमदारबाईच्या नादाला लागून तुम्ही परत जेलमध्ये जाणार आहे आणि पोलिसांनी तुम्हाला जेलमध्ये नेलं ना, त्यावेळेस परत माझ्याकडून मदतीची अपेक्षा मागू नका. आधीच सांगते, तुम्हाला कुठल्याच प्रकारची मदत करणार नाही. तुम्ही आणि ती आमदारबाई, तुम्ही बघायचं काय करायचं ती. आज पेपरात आले, उद्या पोलीस नाही ना वाड्यात आले तर बघा, करा तुम्हाला जे काय करायचंय ते. बातमी फार लवकर लीक झाली. मॅडम, पक्षश्रेष्ठी आलेत. या ना साहेब, या ना. या या. बसा बसा. आतापर्यंत असं कधीच वागले नाहीत ते. कितीही महत्वाचं काम असलं तरी सांगून जायचे, सतत फोन करायचे. पण आज असं अचानक. सावरा, स्वतःला सावरा. अहो, राजकारणातली माणसं आहेत ती. खूप ताण आल्यामुळं एकांतवासात गेले असतील कुठेतरी, पण परत येतील ते. तसं झालं तर चांगलंच आहे. यांनी लवकर परत यावं. त्यांच्या खांद्यावर इथल्या मतदारसंघाच्या प्रचाराची धुरा आहे ना, ते लवकर परत नाही आले तर पक्षाचं किती मोठं नुकसान होईल. काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. कसं होईल? इथे मतदारसंघात चर्चा आहे की आमचे हे गायब आहे, त्यामुळे पक्ष आमचं तिकीट कापणार. कोण म्हणाले हे? अहो, या मतदारसंघात आमच्या समोर फक्त 2 नाव आहेत. एक तुमचे मिस्टर आणि दुसऱ्या तुम्ही. आता ते इथं नाहीत म्हणल्यानंतर तिकीट तुम्हालाच मिळणार. आणि हो, ते परत येईपर्यंत प्रचाराची धुरा तुम्हीच सांभाळा. काय? ठीक आहे, जसं पक्ष योग्य समजेल तसं. संपत, साहेबांचं चहा पाण्याचं बघा. हो, नको, खूप काम आहेत आम्हाला. नंतर येऊ. काळजी घ्या, सांभाळा. येतो आम्ही. या साहेब. हो. डॉक्टर, तिला भेटायला चालले ना? टोन्या, जा. काय गरज आहे त्या आमदार बाईला भेटायची? अहो, ती परत तुम्हाला कशात तरी अडकवल. खरं तर तुम्ही आधीच तिच्या नादाला नव्हतं लागायला पाहिजे. अजून पण माझं ऐका, तुम्ही जाऊ नका. झालं तुझं? म्हणजे तुम्ही ऐकणार नाही ना? का दगडावर डोकं आपटून घेताय? काय शे वाढवताय तुम्ही? डिंपल विषय तिने वाढवला, मी संपवायला चाललोय. ती बातमी बाहेर कशी आली हे तिला विचारायचंय. टोन्या, ऐकलं ना सगळं? मी कशाला ऐकू तुमचं काय? माफ कर तोंड्या. अरे कधी येणार आहेत मॅडम? अरे दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्यावर, वेळ तर लागणारच ना. मला माहिती आपण सर्वजण मॅडमची वाट बघताय, पण मॅडमवरती जी वेळ आली आहे ती आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. मॅडम अजूनही त्या धक्क्यातून सावरल्या नाहीयेत. येतीलच मॅडम.
बसा. मला माझा नवरा हवाय. माझा नवरा हवाय मला. तोच जर माझ्यासोबत नसेल तर ही सत्ता काय कामाची. मला खात्री आहे की कोणीतरी या सत्तेसाठीच त्यांच्या जीवाशी खेळतंय. नक्कीच यात विरोधकांचा हात असणार आहे. ज्यांनी कोणी माझ्या नवऱ्याला गायब केलंय, माझी एकच विनंती आहे त्यांच्याकडे, प्लीज तुम्हाला जर ही सत्ता हवी असेल तर तुम्ही ही सत्ता घ्यावी. मी ह्या सत्तेवरून पाय उतार व्हायला तयार आहे, पण मला माझा नवरा आणून दे. पुढच्या 10 दिवसात जर माझ्या नवऱ्याला शोधण्यात पोलिसांना यश नाही आलं तर आम्ही सीबीआय चौकशीची मागणी करणार आहोत. संपत, मॅडमची आत्ता पत्रकार परिषद चालू आहे. ती झाल्यानंतर तुला मॅडम भेटतील. मला अर्जंट भेटायचं. तू खाली थांब, मॅडम तुला नंतर भेटतील. महत्वाचं काम आहे माझं. तू खाली थांब, जा. ते घरातून जाण्यापूर्वी काय म्हणाले होते का? त्यांच्या जीवाला काही धोका वगैरे होता असं काही सूचित केलं होतं का त्यांनी? यात तुम्ही म्हणताय तसं खरंच विरोधकांचा हात आहे की आमदारकीचं तिकीट मिळावं म्हणून त्यांच्या जवळच्या कोणीतरी त्यांना गायब केलंय? मला नाही माहित, पण तुम्ही म्हणताय तसं असेल तर माझा राजकारणावरूनचा विश्वासच उडेल. पण मला खात्री आहे तसं काहीही नाहीये आणि हे परत नक्की येतील. तुम्ही प्लीज सगळे मला त्यांना शोधण्यात मदत करा. मी हात जोडते तुमच्या समोर, प्लीज. आता यापुढे मला काहीच बोलता येणार नाही. तुमच्या सर्वांची चहा पाण्याची व्यवस्था खाली केली आहे. संपत, त्याला पाठवा. मॅडम, हे सगळं काय चाललंय? तुला सांगितलं होतं ना, मी बोलवल्याशिवाय इथे येऊ नकोस. मी घरी बसो पोलिसांची वाट बघत. येऊन घेऊन जाऊ दे मला. मॅडम, जर का मी इथे आलो नसतो तर मला कळलं नसतं माझ्या विरोधात तुम्ही एवढं मोठं राजकारण करताय ते. काय बोलतोयस? काय बोलतो म्हणजे? ही बातमी मीडियापर्यंत सांगण्याची काय गरज होती? आधीच पोलीस माझ्या मागावर, आता सीबीआय. मला अडकवून जर का सगळे पैसे हडपण्याचा डाव असेल तुमचा तर उधळून लागेल. आणि अजून एक गोष्ट, मला जर का अडकवण्याचा प्रयत्न केला ना मॅडम, तुम्हालाही सोडणार नाही मी. शांत शांत हो आधी. असं काहीही होणार नाहीये. हे बघ, राजकारणात तू आहे की मी, राजकारण एवढं सोपं नसतं. त्याला अनेक पैलू असतात. तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे खूप सोपं गणित आहे हे. तसं तर तुला समजायची मी गरज नाहीये, पण ऐक. पुढच्या काही दिवसांमध्ये निवडणुकीच्या तारखा आणि आचारसंहिता जाहीर होईल. तोपर्यंत माझ्या मागे सिंपतीची लाट तयार होईल. आणि तसंच हे मीडिया आणि पोलीसवाले ना माझ्या नवऱ्याच्या प्रकरणाला कम्प्लिटली विसरून जातील. कोणीही त्याच्या मागे शोध घ्यायला जाणार नाही. ते काय ना डॉक्टर, लोकांची स्मरणशक्ती ना ही फार कमी असते. त्यामुळे तर अनेक राजकारणी वर्षानुवर्ष काहीही न करता फक्त निवडणुकीच्या आधी इमोशनल कार्ड खेळून सत्तेवर येतात. त्यामुळे तू घाबरू नकोस, तुला काहीही होणार नाही. ठीक आहे, पण तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो ना मी?
हो, तू राजकारणात नाहीयेस ना, मग तू घाबरू नकोस. तुझ्या सोबत मी राजकारण करणार नाही. ये आता. मॅडम, माझ्या बरोबर राजकारण अजिबात करू नका. या.